तसेच सोनोपंत दांडेकर पालघर महाविद्यालयाचे प्राचार्य साहित्यिक सन्माननीय डॉक्टर किरणजी सावे सर, साहित्य संमेलनाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष तसेच वारकरी संप्रदायाचे प्रमुख, संत तुकारामाचे वंशज सरस्वती पुत्र सन्माननीय डॉक्टर सदानंदजी मोरे सर, विशेष उपस्थिती तसेच वेदांत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्री सन्माननीय श्रीमती डॉक्टर शुभांगी पारकर मॅडम, स्वागताध्यक्ष तसेच माजी अध्यक्ष नूतन विद्या विकास मंडळ केळवे, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्रीमान जितेंद्र राऊत सर, आपल्या केळवे गावचे प्रथम नागरिक सन्माननीय श्रीमान संदीप पाटील सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित ग्रामस्थ, साहित्यप्रेमी बंधूंनो आणि भगिनींनो, कर्दली बनातील डॉक्टर नेताजी पाटील साहित्य नगरी आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद शाखा पालघरच्या वतीने सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. सर्वांना माझा नमस्कार. मंडळी, आज आलादीन भाग्याचा आनंदाचे डोही, आनंद तरंग आजच्या दिवसाचे अशा प्रकारे वर्णन करता येईल. केळवे गावचा थोडक्यात इतिहास, त्याचप्रमाणे कोकण मराठी साहित्य परिषद या विषयावर मी बोलणार आहे. कर्दलीबन तथा केळवे पौराणिक काळात दंडकारण्य म्हणून ओळखला जात असे. केळीचे बन असा त्याचा कर्दलीबन संस्कृत भाषेतील नाव असून केळीचे बन असा त्याचा अर्थ होतो. असंख्य केळीची बने यावरून कालांतराने केळवे हे नाव प्रचलित झाले. प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही देवभूमी आहे. श्रीरामाने 14 वर्षाचा वनवास भोगला आणि त्या काळात ज्या ज्या घटना घडल्या त्या रामायण या महाकाव्याने जगभर प्रसिद्ध झाल्या. श्रीरामाने रावणाचा वध करून सीतेला परत मिळविले आणि अयोध्येला जाण्यापूर्वी त्याचे वास्तव्य या कर्दली बनातच होते. या काळात त्याने आपले पिताश्री राजा दशरथ याचे श्राद्ध ज्या स्थळी घातले ते वाढवण बंदर आज भारताच्या नकाशावर आलेले आहे. तसेच श्रीरामाने तेथील समुद्र किनाऱ्यावर स्वयंभू शिवलिंगाची यथासांग पूजा केली. ते शिवलिंग तेथेच असून वर्षाकाठी एकदाच भाविकांना त्याचा दर्शनाचा लाभ होतो असे महिकावतीच्या बखरीत लिहिलेले आहे. मंडळी, प्रत्येक गावाच्या नावामागे काहीतरी इतिहास दडलेला असतो. महिकावती हे अहिमही राक्षसांचे साम्राज्य असलेली एक भूमी. महिकावती त्यांचीच कुलदेवता असल्यामुळे तिच्या समोर बळी देण्यासाठी राम लक्ष्मणाला अघोरी विद्येने बेशुद्ध करून आणलेले असते. हनुमानाला हे कळताच अहिमहीने त्याने घनघोर युद्ध केले. युद्धात महीचे मुंडके धडावेगळे करून त्याने ते पुन्हा जुळून येऊ नये म्हणून उत्तरेकडे लांब फेकून दिले. जेथे ते शिर पडले त्या भागाला शिरगाव हे नाव प्राप्त झाले.
आणि महिकावतीवरून एका गावाला माहीम हे नाव प्राप्त झाले. दोन्ही गावे सुद्धा दंडकारण्याचा एक भाग. प्राचीन काळात महिकावती ही बिंबराजाची राजधानी म्हणून ओळखली जाऊ लागली. या राजधानीच्या स्थापनेसाठी त्याने पैठण येथून काही रयत पंचायत मागवली. या रयतेत 27 कुळे सोमवंशी क्षत्रिय, 19 कुळे सूर्यवंशी, 9 कुळे शेषवंशी तर 5 कुळे पांचाळ समाजाची होती. सोमवंशी क्षत्रिय म्हणजेच वाडी करणारे आजचे वाडवळ. हे सारे पैठणचेच आहेत. या सर्वांच्या मदतीने महिकावती राज्याची स्थापना झाली. हा काळ 1140 ते 1729 चा होता. केळवे हे एक मोठे प्राचीन बंदर होते. बिंबराजाच्या काळात या बंदरावरूनच राजधानीचा सर्व व्यापार चालत असे. बंदराच्या प्रवेशद्वारी जकात नाका म्हणून ज्या किल्ल्याचा उपयोग केला जाईल तो जंजिरा किल्ला पश्चिमेकडे समुद्रात आजही उभा असलेला दिसतो. केळवे गावाच्या उत्तर व दक्षिणेकडे 2 भुईकोट किल्ले आहेत. त्यात शस्त्रसाठा आणि दारुगोळा भरून ठेवला जात असे. महिकावतीच्या संरक्षणाची ही जबाबदारी त्या 2 किल्ल्यावर होती. मोंगलाई काळात फिरिंग्याने देखील हिंदूंची मंदिरांची तोडफोड सुरू केली. तत्कालीन हिंदू भक्तांनी आपल्या मंदिरातील मूर्तीची तोडफोड होऊ नये म्हणून त्या जमिनीत गाडून ठेवल्या. कालांतराने आदिशक्ती जागृत झाल्या आणि त्यांनी भक्तांना काही संकेत दिले. स्वप्नात येऊन मंदिरे बांधण्यासाठी आज्ञा केली. एका शेतकऱ्याला दृष्टांत दिला. गोपाळ पंथीयांना हे समजतात. त्यांनी नेमक्या जागी उत्खनन केले असता श्री शीतला देवीची स्वयंभू मूर्ती त्यांना तिथे सापडली आणि आज हे मंदिर ज्या ठिकाणी शीतला देवीची मूर्ती आहे त्या ठिकाणी ते मंदिर बांधलं होतं आणि त्या काळात अहिल्यादेवी होळकरने बांधलं होतं. 1985 पर्यंत ते मंदिर त्या स्थितीत होतं आणि आज गावकऱ्यांनी हे मंदिर आधुनिक पद्धतीने संगमरवरी दगडाचे अतिशय सुंदर असे बांधलेले आहे आणि ते दौडात उभे आहे. मंडळी हा अशा प्रकारे केळवे गावचा इतिहास आहे. इतिहास हा कोणी बदलू शकत नाही, परंतु इतिहासाची पुनरावृत्ती मात्र नक्कीच होत असते. हे आजच्या संमेलनावरून स्पष्ट होत आहे. गेल्या 30 वर्षापूर्वी 1994 साली दुसरे कोकण मराठी साहित्य संमेलन इथेच संपन्न झाले. आजचे सुद्धा दुसरे कोकण मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे, परंतु फरक इतकाच की आजचे संमेलन हे जिल्हास्तरीय आहे, केवळ 1 दिवसाचे आहे. पहिले राज्यस्तरीय संमेलन रत्नागिरीला झाले होते, तर पहिले जिल्हास्तरीय संमेलन हे 2015 साली डहाणू येथे संपन्न झाले होते. मंडळी हा एक फार मोठा योगायोग आहे. दुसरी गंमत अशी की हा योगायोग जो आहे तो संमेलनापुरतीच मर्यादित राहिलेला नसून जे संमेलनाचे आयोजक होते जे आहेत त्या आयोजकापर्यंत पोहोचलेला आहे. दोन्ही संमेलनाचे आयोजक हे केळव्याचेच. दोन्ही कवी लेखक, दोन्ही लेखकांना अनेक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. दोघांचीही अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. दोघांनीही पाता साम तसेच कोमसाप या संस्थेची पदे भूषविलेली आहेत. दोघेही संस्थापक सदस्य तसेच दोघेही चित्रकार, नाट्य कलावंत. आणखी एक सांगतो की दोघांनीही एका डॉक्युमेंटरी फिल्म मध्ये काम केलेले आहे.
त्या फिल्मचं नाव आहे शादी से पहले पोस्टपोन द मॅरेज. तेव्हा मंडळी, दोन्ही आयोजकात फरक इतकाच आहे की एक 90चे आणि एक ऐन 20तले. ऐन 20तले तुम्ही विचार कराल का हे काय शक्य आहे, परंतु त्या आयोजकाचा वाढदिवस दर 4 वर्षांनी एकदाच येतो आणि आता ते 19व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. असे 2 आयोजक या संमेलनाचे असून आता इतकं साधर्म्य आणि योगायोग असताना मंडळी, राशीने तरी त्यांना सोडले आहे का? राशीने देखील सोडलेले नाही. दोघेही एकाच राशीचे, ते म्हणजे एक सन्माननीय श्रीमान रघुनाथ पाटील, हे माझे काका आहेत, आणि दुसरे दस्तूर खुद्द मी स्वतः रमाकांत पाटील. आता एवढा योगायोग असताना आणखी काय हवे? आज या क्षणी आम्हाला डॉक्टर नेताजी पाटील सरांची खूप प्रकर्षाने आठवण येते. आज ते असते तर माझं त्यांनी खूप अभिनंदन केलं असतं, परंतु दुर्दैवाने ते आज नाही आहेत. आणि सरस्वतीची आराधना करता करता त्यांना सरस्वतीच्या दरबारातच देवाज्ञा झाली. आज ते आमच्यात जरी नसले तरी त्यांची प्रेरणा, त्यांचे मार्गदर्शन आमच्या सतत पाठीशी असते. म्हणून आम्ही आतापर्यंत जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ते 100% यशस्वी झालेले आहेत मंडळी, हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो. आणि यामागे माझी जी कार्यकारिणी आहे त्यांचा फार मोठा सहभाग आहे. खरं म्हणजे हा जो गौरव आहे तो कार्यकारिणीचा गौरव आहे. आणि सत्य परिस्थिती अशी की आमच्या कार्यकारिणीतच गौरव आहे. गौरव राऊत, त्याचे कार्य फार महान आहे. आमचे प्रकाश वैद्य म्हणजे एक प्रकारचे घोंगावणारे वादळच आहे. अहो, त्यांच्या एकदा हातात कामाची सूत्रे आली म्हणजे त्यांना अजिबात तहानभूक नाही, झोप नाही, आणि अक्षरशः कामाच्या मागे ते सतत लागत असतात. असे वैद्य, प्रकाश वैद्य, आणि त्यांची अर्धांगिनी सतत त्यांच्या पाठीशी असते. नंतर त्याच क्षमतेच्या ज्या 2 निवेदिका आहेत त्या म्हणजे स्वाती भोईर आणि संध्या सुभाष सोंडे. हो, यांचं निवेदन इतकं सुंदर असते, अप्रतिम. मी त्यांना नेहमी म्हणतो की तुमचं निवेदन अप्रतिम आहे. आणि स्वीट डिश ही सर्वात शेवटी असते मंडळी. ती स्वीट डिश म्हणजे आमचे मोठे कलाकार माननीय श्रीमान विनय पाटील सर आणि जयप्रकाश पाठक. एक हे मोठे कलाकार आहेत आणि त्यांचं कार्य तितकंच मोठं आहे. एक वातावरण निर्मिती करतो तर दुसरं सौंदर्य दृष्टी निर्माण करतो. या दोघांनाही, या सर्वांनाही माझे खूप प्रणाम आहेत. आणि इतकंच बोलून मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय कोमसापर. धन्यवाद पाटील साहेब. कोकण मराठी साहित्य परिषदेचे स्वागताध्यक्ष अगोदर बोलतील, पण त्या अगोदर आपल्या सर्व व्यासपीठाला एक विनम्र अभिवादन करतोय आणि नम्र निवेदन करतोय की कृपया या स्टेजवरची जी सगळी नावं आहेत ती कृपया घेऊ नका. आणि थोडक्यात कारण आपल्याला सगळ्या मान्यवरांना ऐकायचं आहे, इथे साहित्यिकांना ऐकायचं आहे, प्लीज कृपया. तर आता येथील स्वागताध्यक्ष माननीय श्री जितेंद्र